शाळेत पोरं खाऊ खातात, बरोबर आहे, लहान मुलं खाऊ खातात. आज त्या शाळेमध्ये पोरांचा खाऊ इथल्या माणसांनी खाल्ला, त्यांच्या मायबापांनी खाल्ला, कारण आज त्यांच्यावर परिस्थितीने ही वेळ आणली. ही 100 वर्षापूर्वी कधी घडलेलं नाही आमच्या इथं, ते आज घडलंय. ह्याच्या आधी कधीच घडलेलं नाही. कसं सावरायचं या सगळ्यात? सावरायचं म्हणजे सावरायला राहिलंच नाही कोणापाशी काय. सगळं पुराच्या पोडी जाऊन बघा तुम्ही आणखीन काय परिस्थिती. आज तिथं आम्ही त्याकडे राहतो, तिथे सुद्धा पाणी आलंय. काल मी 3 वाजता शेवटच्या ट्रिपला आलो इकडं, जनावर सोडून तिकडं काहीच राहिलं. आणि मी कदाचित ये बळा, काय झालं? पूर आला होता तेव्हा तू कुठं होतीस? आम्ही बंगल्यावर थांबलेलो होतो. बंगल्यावर थांबले होते. काय झालं? का रडतेस तू? सांग, का रडतेस तू? भीती वाटते. भीती वाटते? कशाची? माहिती बोलेल. पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते? तुझं दप्तर वाहून गेलं? शैक्षणिक साहित्य वाहून गेलं सगळं? तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. जीव पाहिजे. वडील वडील आहेत. जीव आहेत ना? जीव वाचवण्यासाठी आम्ही बंगल्यावर थांबलेलो होतो, तेव्हा सगळं पाणी आमच्या घरात गेलं होतं. हा. आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल. नाही बाळा, तसं नाही. आले ना सगळे, सगळे आहेत ना आता सगळे? तू रडू नको, रडू नको. आता नाही येणार पूर. आता नाही येणार पूर. ही जी पिढी आहे ना, या पिढीवरती खूप मोठा घाव घातला या पुरानं. पूर येईल, माणसं उभी राहतील, हे राहतील, पण या पिढीच्या पूर्णपणे आयुष्यावर एक खोलवरची जखम करून गेलाय हा पूर. या चिमुकल्यांना भीती वाटते आता नदीची. कधीतरी नदीत खेळणारी ही मुलं, नदीत बागडणारी मुलं, पण नदीचं एवढं रौद्ररूप यांनी पाहिलं की आज त्या नदीची यांना भीती वाटते, जीवाची भीती वाटते. कारण तो प्रसंग यांनी गुजरला जेव्हा हीच नदी काळ बनून या सगळ्यांवरती आलेली होती. आणि या नदीनं आज इथल्या माणसांच्या आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत असे अश्रू दिलेले आहेत. ही पूर्ण शेती वाहून गेली आहे. अजून सुद्धा या नदीनं पलीकडच्या भागामध्ये काही शेती जी उभी दिसते ती टेकडावरची शेती आहे, पण या पुरानं या नदीचा भूगोल, या परिसराचा भूगोल बदललाय. ही नदी नाहीये, ती नदी मूळ ती आहे, पण जिकडे जागा मिळेल तिकडे पाणी शिरलं आणि त्यामुळे पूर्ण आता ती जमीन जी होती ती वाहून गेली. आता तुम्हाला तिथं शेती दिसतच नाहीये, कारण ते सगळं वाहून गेलेलं आहे, नदीमध्ये, गाळामध्ये वाहून गेलंय. आजही त्या ओढ्याच्या पलीकडे, आता नदी वाटते त्या ओढ्याच्या पलीकडे काही माणसं अजून सुद्धा आलेली नाहीयेत. हेलिकॉप्टर गेलं त्यांना आणायला, पण ते म्हणाले आमची जित्राबं मरतील दावणीला, आम्ही त्यांना सोडून नाही येणार. जित्राबांसाठी आजही जीव मुठीत घेऊन माणसं, चहूबाजूनं पाणी आहे तरी सुद्धा त्या जित्राबांना चारा पाणी करण्यासाठी म्हणून थांबलेली आहेत. जीव आहे या माणसांचा, या माणसांची भाकरी आहे जित्राबांमध्ये. कारण दूध असेल, हे सगळ्या गोष्टी असतील, या तिथं आता आहेत. आणि या नाल्याच्या पलीकडे अजून तिथपर्यंत आम्ही पण पोहोचू शकत नाहीत, कारण बोटी पण नाहीयेत आणि तिथपर्यंत पोहोचायला खूप मोठ्या अडचणी आहेत. हा सगळा ऊसाचं क्षेत्र जे आहे ते ऊसाचं क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. माती तुम्हाला दिसणारच नाहीये, मातीच नाहीये. आता या सगळ्या परिसरामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, इथं माती नाहीये. कसा शाळेकडे होते, एक बोकड मोठ्या गाव चारून ठेवला, ते बोकड मी केलं वाहून, बाबड्या गेल्या 100 वाहून. काय करायचं आपण? पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते? तुझं दप्तर वाहून गेलं? शैक्षणिक साहित्य वाहून गेलं सगळं? तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मराठवाड्यात आभाळ कोसळल्यागत पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. शेतं खरडली, घरात पुराचं पाणी आलं,
गुरं ढोरं संसार सारं काही पाहून गेलं. सर्वस्व गमावलेला शेतकरी आज देशोधडीला लागलाय. काहीच राहिलं नाही, शेतात राहिलं नाही, घरात राहिलं नाही, अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी. कपडे सुद्धा वाहून गेले, दुसऱ्याची कपडे घातले ते अंगावरची. शेतकऱ्यावरती कोसळलेलं संकट मोठं आहे. आज या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. पण बळीराजावरती आलेल्या संकटातही नेत्यांच्या प्रसिद्धीचा हव्यास काही सुटत नाहीये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदतीचं साहित्य पाठवलं. मुंबई ठाण्यातनं टेम्पो भरून साहित्य नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचलं. मात्र या साहित्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडनं जाहिरातबाजी करण्यात आल्याचं समोर आलंय. मदतीसाठी जे साहित्य पाठवण्यात आलं त्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांचा फोटो छापला गेलाय. ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा, ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा. टंचाई म्हणजेच दुष्काळ. सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो, टंचाई घोषित करत असतो. साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा, ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा. टंचाई म्हणजेच दुष्काळ. ओला दुष्काळ करा, डिक्लेअर करा साहेब, ओला दुष्काळ करा. टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उजनीमध्ये आले होते, औसा तालुक्यातले, आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार, हेक्टरी किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत. हेक्टरी 50,000ची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. मात्र इथले पोलीस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत. थांबा, त्यांना बोलू द्या, काय म्हणणं काय म्हणणं. आता ते दारू पिलेत की नाही ते कसं करणार आहे? मेडिकल तुम्ही करा ना नंतर. आता बोलू द्या, ते माध्यमाशी बोलत आहेत. मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री संवाद साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं आहे? मी सर फक्त एवढंच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात. आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झालंय. हे म्हणतात सर सगळं आम्ही करू म्हणजे किती करू, कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात. 8,000 म्हणतात, 10,000 म्हणतात, आमचं लाखोचं झालंय. ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना. जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा, तर म्हणतात हे राजकारण आहे. मी राजकारण नाहीये, मी सर्वसामान्य शेतकरी आहे. मी शेतकरी आहे. किती एकर शेती आहे तुमची? कुठे? माझी सर 10 एकर जमीन आहे नदीच्या पलीकड. पण पाहणी होती रस्त्यानी, पाहणी फक्त रोडनी होती. कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही. रोडनी पाहणी होते. मला ह्याने अटक करू द्या आता. हे तुम्हाला दारू पिऊन आला असं म्हणणं आहे पोलिसांचं? असं म्हणणं आहे. मी म्हणतो ना मेडिकल करा, मला अटक करा म्हणे. मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असेल तर मी घेईन. पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे का? जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, मग हे आमचं चूक आहे का? मला आज यांच्या प्रशासन यांचं म्हणून हे का? माझी शेतातली बनी वाहून गेली, माझी जनावरं गेले, कोण देणार आहे का भरून? आणि असं नाही माझं एकट्याचं नाही, जेवढी नदीकाठची शेतकरी आहेत हे माझं बघा चौकातलं हे सगळं मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं ना. मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाहीत ना. नाही किती करणार आहेत, फक्त हे आश्वासनं असतात. कुणीही मदत देत नाही. देतात तुटपुंजी 5,000 2,000. मदत किती देणार आहे? आमची लाखोची नुकसान आहे. 1,000-2,000 रुपये तुम्ही देणार आणि इथे येऊन फक्त पत्रकार परिषद समोर देणार. आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा, तर ते म्हणलं की हे राजकारण. मी राजकारण नाहीये, मी सर्व काय म्हणतात पोलीस? काय म्हणतात तुम्हाला? पोलीस म्हणतात दादा चला मेडिकल कर. तुम्ही जातो यांच्यासोबत मेडिकल. तुम्ही ड्रिंक केली?
केली आहे थोडी सकाळी, आता नाहीये. आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का? पण मी चुकीचं बोलतोय का? चुकीचं बोलतोय. मी प्रश्न विचारतोय ना, मी चुकीचं काही नाही बोलत. आता यांचं मेडिकल होणार आहे का? करू द्या, काय हरकत नाही. हे तुम्ही त्यांना घेऊन जाता म्हणून विचारलं. मला घेऊ दे. मी घेऊन जात नाही मेडिकल करतो बोलला